ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। नगर तालुक्यातील 7 ते 8 तरुण 18 मे रोजी संध्याकाळी राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी आले होते। त्यावेळी भगवान घाडगे हा तरुण पोहण्यासाठी पाण्यामध्ये उतरला, मात्र धरणामधील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाला आहे। नगर तालुक्यातील MIDC परिसरामधील सुमारे 7 ते 8 तरुण 18 मे रोजी संध्याकाळी 5च्या दरम्यान राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी आले होते। त्यावेळी ते तरुण पोहण्यासाठी धरणामधील पाण्यामध्ये उतरले। भगवान रुस्तम घाडगे हा तरुण पाण्यामध्ये पोहत असताना तो पाण्यामध्ये बुडू लागला। त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र काही क्षणातच भगवान घाडगे हा पाण्यामध्ये दिसेनासा झाला। दिवसभर काही तरुणांनी धरणाच्या पाण्यामध्ये त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही। 20 मे रोजी सकाळी 6च्या सुमारास मुळा धरणाच्या मत्स्य उद्योग केज परिसरामध्ये भगवान घाडगे याचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना दिसून आला। त्याला पाण्याच्या बाहेर काढून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलाय। त्यानंतर भगवान घाडगे याचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। भगवान घाडगे याच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुली, भाऊ असा परिवार आहे। तो नगर MIDC मधील कंपनीमध्ये काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता। त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्याच्या मित्रांकडून हळहळ व्यक्त केली जाते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।